नुकतीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यामध्ये पार पडली आणि या स्पर्धेत मोहोळ शहरातील सिकंदर शेख या नामवंत पैलवानाने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलेला आहे। परंतु आपण ज्यावेळेस सिकंदरच्या घरच्यांशी बोललो त्यावेळेस त्यांनी रमेश बारसकर यांचं नाव घेतलेलं आहे। त्यांनी सातत्याने मदत केली असल्याचं सांगत आहेत। आज आपण रमेश बारसकरांची चर्चा करणार आहोत। काय सांगाल, सातत्याने त्यांचं कुटुंब तुमचं नाव घेते, काय नेमकी मदत केली होती, त्यांचं कशी परिस्थिती होती? सिकंदर शेख याचा वडील रशीद शेख, मी स्वतः आम्ही गावत्या मारुतीच्या तालमीमध्ये सराव करत होतो। कालांतराने परत नंतर आम्ही अकलूजला जय हनुमान तालमीमध्ये सराव करायला गेलो आणि आमच्या दोघांची ही परिस्थिती हलाखीची असताना तरी देखील आम्हाला चांगला पैलवान हो वाटत होतं। माझ्या वडिलांच्या माझ्याकडून अपेक्षा होत्या की मोठा पैलवान झाला पाहिजे आणि त्या अपेक्षेला खरं उतरत मग नागनाथ विद्यालयाकडून शालेय स्पर्धेच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यात सातत्यानं नंबर काढण्याचं काम केलं। जिल्हा स्पर्धेमध्ये, विभागीय स्पर्धेमध्ये अकलूजला गेल्यानंतर महाराष्ट्र चॅम्पियन अशा पैलवानबरोबर माझी कुस्ती लावली होती, त्याला देखील मी त्या ठिकाणी पराजित करण्याचं काम त्या काळात केलं। माझ्यासोबत सिकंदर शेखचा वडील रशीद शेख देखील आम्ही सातत्यानं या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या यात्रेच्या निमित्तानं कुस्त्या असायच्या, त्या कुस्त्याला जात होतो। गावत्या मारुती तालमीमध्ये आमचे वस्ताद कैलासवासी तुकाराम शिंगाडे, दुसरे आमचे कैलासवासी संजय उर्फ बाळा टेळे, माझे वडील कैलासवासी नागनाथ बारसकर, मावला वस्ताद, असे अनेक पैलवान या गावत्या मारुतीच्या तालमीमध्ये तयार झाले होते आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन सिकंदर शेखचा चुलता शफी शेख, शब्बीर शेख, रशीद, अलीम हे सर्वजण या ठिकाणी गावत्या मारुतीच्या तालमीमध्ये सराव करायला येत होते आणि वेगवेगळ्या यात्रेच्या निमित्तानं जात असताना आम्ही कुस्त्या खेळत होतो। ज्यावेळेला गाडीला जायला पैसे नव्हते त्यावेळेला ट्रकवाल्याला हात करून, हात जोडून आम्ही अनेक वेळा गेलेलो आहोत। सायकलीवर त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये कुस्त्याला गेलेला आहे आणि कुस्त्यामधली कमाई त्यावेळेला पैसे जास्त नव्हते तरी देखील खेळण्याची जिद्द असल्यामुळं रशीद शेख असेल, मी असेल, माझ्यासोबतचे सर्व पैलवान असतील, जिद्दीनं आम्ही खेळत होतो। कालांतराने रशीद शेख त्याचा हमालीचा व्यवसाय करायला लागला। मी देखील समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये काम करत असताना या मोहोळ शहरातल्या जनतेने मला या मोहोळ शहराचा प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान दिला आणि ज्यावेळेला मी प्रथम नगराध्यक्ष झालो त्यावेळेला सिकंदर शेखचा वडील रशीद शेख, सिकंदरचा वस्ताद चंद्रकांत काळे, अण्णासाहेब आलदर, तात्यासाहेब खटके हे चौघजण माझ्याकडे आले आणि हक्कानं सांगितलं, आपल्याला रश्याच्या पोराला या ठिकाणी चांगलं कुस्ती खेळतोय, त्याला आपण कोल्हापूरला पाठवण्याचं आमचं नियोजन आहे, तुम्ही त्याला आर्थिक मदत केली पाहिजे। अशा प्रकारची मागणी त्यांनी केल्यानंतर मी एका मिनिटातच त्याला म्हणलो, सिकंदर कुठं आहे, सिकंदरला बोलवा। आणि त्यांनी सिकंदर शेखला बोलवलं। आमची मार्केट यार्डामध्ये भेट झाली आणि सिकंदर शेखला सांगितलं, तू काहीही काळजी करू नको, तुझ्या सर्व अर्थकरणाची व्यवस्था माझ्याकडे लागली आणि त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि तुला भविष्यामध्ये महाराष्ट्र केसरी व्हायचं आहे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून तू मेहनत कुस्ती केली पाहिजे, असं एवढंच सांगितलं आणि त्याच्या पाठीवर थाप मारली आणि त्या दुसऱ्याच दिवशी त्याला कोल्हापूरला गंगावेस तालमीत पाठवलं। मग गंगावेस तालमीत पाठवलं आणि मी घरी आल्यानंतर माझ्या वडिलाला आधीच माहीत झालं होतं की आपण सिकंदर शेखला आर्थिक मदत करण्यासाठी तयार झालेलो आहे आणि त्याला कोल्हापूरला पाठवायचं आहे। आणि वडिलाला सांगितल्यानंतर वडील मला एवढंच म्हणले, त्याची परिस्थिती गरीब आहे, 1 तारखेच्या वर दुसरा दिवस ओलांडला नाही पाहिजे, त्याला आपण 1 तारखेच्या आधीच पैसे दिलं पाहिजे, प्रत्येक 1 तारखेच्या आधी। आणि माझ्या वडिलांना सांगितल्याप्रमाणे मी प्रत्येक 1 तारखेच्या आधी रशीदला पैसे देत होतो। कधी कोल्हापूरला गेलं तर सिकंदरला भेटून त्याला तालमीत जाऊन पैसे देण्याचं काम केलेलं आहे। हे
मी माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण ज्या वडिलांच्या आमच्याकडून माझ्या वडिलांच्या अपेक्षा होत्या की तू मोठा पैलवान झाला पाहिजे, मी काही आमच्या अडचणीमुळं आर्थिक परिस्थितीमुळं जरी मोठा पैलवान होऊ शकलो नाही, तर सिकंदरमध्ये मला पाहिलं आणि मी त्याला मदत करण्यासाठी या ठिकाणी पुढाकार घेतला. त्यांनी देखील या ठिकाणी मदतीची जाण ठेवली. त्याचे वडील असतील, आया असतील, चुलते असतील, सिकंदर असेल, यांनी देखील वेळोवेळी रशीद शेख यांनी सांगितलं की बाबा आम्हाला आर्थिक मदत रमेश बारसकर यांनी केलेली आहे आणि त्यामुळं सिकंदर शेख आज घडला. आम्हाला अभिमान आहे सिकंदर शेखचा. आज महाराष्ट्र केसरी झाला म्हणून या मोहोळ तालुक्याचा पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान सिकंदर शेख यांनी पटकावला. या जिल्ह्यामध्ये अनेक महाराष्ट्र केसरी झाले, पण सिकंदर शेख अशा प्रकारचा महाराष्ट्र केसरी झाला की फायनलची कुस्ती चितपट केली. फक्त महाराष्ट्र केसरी नाही झाला, तर या भारत देशातल्या उत्तर भारतातल्या मग दिल्ली असेल, हरियाणा असेल, पंजाब असेल, इथल्या पैलवानांना जाऊन तिथं चित करण्याचं काम हिंद केसरीसारख्या जस्सा पट्टीला त्या ठिकाणी सिकंदर शेखनं चित्र केलं. उमेश कुमावतला त्या ठिकाणी उमेश माथुरला चित करण्याचं काम केलं. अनेक पैलवानांना या भारत देशातल्या मैदानी कुस्त्यावर सिकंदर शेखनं चित करण्याचं काम केलं आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव सबंध भारत देशामध्ये केलं. त्याचा आम्हाला अभिमान आहे. गेल्या वेळेस आपण सिकंदर हारला होता तरीसुद्धा आपण त्याची मिरवणूक काढली होती. आता तर महाराष्ट्र केसरी झालेलं, काय नियोजन आहे आपलं? सातारा येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली, त्यावेळेला सेमीफायनलला प्रकाश बनकर याच्याकडून सिकंदर शेखचा पराभव झाला. त्यावेळेला देखील मी पराभव झाल्यानंतर सिकंदर शेख घरी येऊन झोपला होता. त्याचा वडील डोळ्यात पाणी आणलं होतं. सिकंदर शेखच्या देखील नाराजगी चेहऱ्यावर दिसत होती. पण मी गेलो, त्याला झोपेतनं उठवलं, त्याचा सत्कार केला. पहिली आपली महाराष्ट्र केसरीची स्पर्धा आहे, तरी देखील तू या ठिकाणी सेमीफायनलला आला. आपल्याला खचून न जाता उमेदीनं आपण त्या ठिकाणी परत कुस्ती मेहनत केली पाहिजे, अशा प्रकारची त्याला शाबासकी दिली. आणि परत पुणे येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली. महेंद्र गायकवाडबरोबर वादग्रस्त कुस्ती झाली. त्यावेळेला देखील सिकंदर शेखच्या घरी जाऊन त्याला मी सत्कार केला. आपण या ठिकाणी एवढ्यावरच हरायचं नाही, अशा अडचणी आपल्याला वेळोवेळी येणार आहेत. या अडचणीवर मात करून आपल्याला या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी व्हायचं आहे. म्हणून गेल्या वेळेला पराजय झालेला असताना देखील सिकंदर शेखला पाठिंबा देण्यासाठी मोहोळ शहरामध्ये त्याची मिरवणूक काढली होती. आणि आता तर ह्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालेला आहे. येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये सिकंदर शेख यांची या मोहोळ शहरामध्ये हत्तीवरून या ठिकाणी क्रांती भवन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मोहोळ शहरातल्या सर्व पक्षीय, मग राष्ट्रवादी असतील, शिवसेना असेल, भाजप असेल, मंचे असतील, RPI असेल, या सर्व पक्षाच्या वतीनं सर्व नेते असतील, कार्यकर्ते असतील, मोहोळ शहरातले सर्वसामान्य जनता असेल, याच्या वतीनं सिकंदर शेख यांची हत्तीवर मिरवणूक काढण्याचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. गेल्या वेळेस जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली होती त्यावेळेस ती वादातीत सापडली होती आणि सिकंदर शेखच्या घरची नाउमेद झाले होते, निराश झाले होते. परंतु रमेशजी बारसकर यांनी त्यांना धीर देऊन नव्या उमेदीने सिकंदर शेखला मैदानात उतरवण्यास भाग पाडला आणि तो सध्या महाराष्ट्र केसरी झाल्याने त्याची मोहोळ शहरातून येत्या काही दिवसातच हत्तीवरून मिरवणूक निघणार आहे. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.